कैलासराला शिवचंद्रमौळी फणींद्रवाता मुकुटे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् महायोगपीठे तटे बिभरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागस्तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारो प्रथमना
श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। जन्म जन्म में मोहे दीजिए वृंदावन में जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरणा श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। दुर्गा माते की जय। राधा
सरकार की जय। महारुद्र हनुमान की जय। देवी भागवत पुराण की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। सच्चिदानंद केलोबा महाराज की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे बाई सब संतन की जय। एक महाराजांचं म्हणणं आहे की भोले बाबाचं गीत घेऊया आपण। रोज देवीचं गीत घ्यायचं, आज भोले बाबांचं गीत घ्यायची इच्छा आहे। तर सुंदर अशी टाळी वाजवा गीत चालू असताना। तो एक बार श्री भोले भंडारी बन गिर के बिजनारी गोकुल में आ गए। पार्वती भी बना हारी, पार्वती भी बना हारी, नाम है त्रिपुरारी गोकुल में आ गए। गोकुल में आ गए। पार्वती से बोले पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे साथ में। राधा संग कृष्ण नाचे मैं भी नाचूंगा तेरे संग में। राजन के काज में भारी, अरे राजन के काज में भारी, हमें लिखा हो प्यारी गोकुल में आ गए। गोकुल में आ गए। ओ मेरे भोले बाबा, ओ मेरे भोले बाबा, कैसे जाऊं तुम्हें रात में। आया 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 मोहन की सिवा कोई न जाने उस रात में। हंसी करेगी आया आया हंसी करेगी बिजली नारी, हंसी करेगी बिजली नारी, मानो बात हमारी गोकुल में आ गए। गोकुल में आ गए। आज ऐसा सजाते मुझको, बोले कहने पार्वती से, ए पार्वती आज मुझको ऐसा सजा दे कि हम बच्चे खुश हो जाए। ऐसा सजाते मुझको, मुझको 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 ऐसा सजाते मुझको कोई बिगाड़े इस रात को। सहेली बताना वाटे वाटे चलना, अरे सहेली है मेरी, अरे ऐसा बताना इस रात को। फिर जब खिचक गई जब खिचक गई, खिचक गई जब खिचक गई जब खिचक गई जब खिचक गई जब सर से साड़ी, खिचक गई जब सर से साड़ी, मुस्कुराए बनवारी गोकुल में आ। मेरे शंभू मेरे गाना मेरे शंभू
पवित्र अशी ही आपली नाशिक नगरी आणि पवित्र अशा नाशिक नगरीमध्ये दुर्गा माता मंदिरामध्ये चालू असलेली आपली ही देवी भागवत पुराण कथा. आजचा कथेचा आपला 7वा दिवस. 6 दिवस आपण ही कथा आहे ना अगदी आनंदाने तितकेच प्रसन्न वातावरणाने ऐकली. ज्यांनी ही कथा आयोजित केली दुर्गा माता मंदिर ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष आमचे शैलेश दादा ढगे, आमचे चौधरी बाबा असतील, सरोदे दादा असतील, पूर्ण ट्रस्टी मंडळ. या ट्रस्टी मंडळाचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हीही तितक्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतायत ना, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. या कथेसाठी जमलेल्या सर्व श्रोतो वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, आज आमचे सखी, माझी सखी हरिभक्तपणे आमच्या अर्चनाताई गणोरकर या सुद्धा आजच्या कथेसाठी उपस्थित झाल्या. ताईंचे सुद्धा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण. कथेसाठी आज गोड अशी आपल्याला सिद्धवाताची साथ देत आहे हरिभक्तपणे आमचे प्रमोद महाराज पाटील बुलढाणेकर. त्यांना सोबत गोड अशी गायनाची साथ देत आहेत आमचे हरिभक्तपरायण संजू दादा जमदडे. आणि आज आपल्याला अजून गायन ऐकायला भेटणारे पहिल्या दिवशी त्यांची उपस्थिती होती. आजही बाबा उपस्थित झालेले हरिभक्तपरायण आमचे गोविंद महाराज चाळीसगावकर. बाबांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. गोड असं आपल्याला रोज तबला ऐकायला भेटतोय असे आमचे तबलजीत हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज पाटील. आणि दादासाठी बघा, दादाचा काल 12वीचा रिझल्ट लागला आणि आमच्या ऋषी दादाला 95% 12वीला भेटले. तर जोरदार टाळ्याने दादाचं स्वागत करूया. उशिरा काल सांगितलं दादाने, नेमकी कथा झाल्यावरती समजलं पार्टी देणार होते का. पण आपलं ठरलं होतं ना आपण त्याला पार्टी द्यायची, आपल्यापेक्षा छोटा आहे ना. आणि पडद्याआडून ज्यांचं काम चालू आहे, सुंदर अशा झाकी सजवतायत हरिभक्तपरायण आमचे घनश्याम दादा गुरव अंमळनेरकर. दादा नाही खूप खूप धन्यवाद. गोड अशी आपली साऊंड सिस्टीम दीपक दादा वाघ यांची साऊंड सिस्टीम. दादा तुम्हालाही धन्यवाद. फक्त आज माझा आवाज थोडा प्रॉब्लेम देतोय, त्याच्यामुळे व्यवस्थित आवाज ठेवा. आणि आज ही कथा आपण इथे ऐकतोय, भविष्यात आपल्याला ही कथा ऐकायला भेटणार आहे. आज कथा झाली की उद्या लगेच युट्यूबला पडते. असे आमचे स्टार मीडिया युट्यूब चॅनल आमचे विशाल दादा भालेराव यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि दादा आज पत्नीक आले, जोडीने आलेले दादा कथेसाठी, त्याच्यामुळे दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. काल तुम्हाला सांगितलं होतं की आज भगव्या कलरचं वस्त्र घालून यायचं. आमचं बरंच महिला मंडळ म्हणजे जवळजवळ 95% महिला मंडळाने भगव्या कलरचं वस्त्र घातले ना. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. माऊली म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. एक एक श्रोतू वर्ग म्हणजे माझ्यासाठी ना प्रत्यक्षात महेशाच्याच मूर्ती आहात. आणि मी इथे कथा करते पण प्रोत्साहन मला देतायत ना माझे पतिराज हरिभक्तपरायण वारकरी महामंडळ चांदवड तालुका अध्यक्ष राजेंद्र महाराज काळे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज या कथेसाठी माझी आई सुद्धा आलेली कथेसाठी, त्याच्यामुळे माझ्या आईचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. काल आपण बघितलं बघा, या भगवतीनं काल आपण पूर्ण कृष्ण चरित्र आलेले संक्षिप्त स्वरूपामध्ये देवी भागवतामध्ये. तर भगवंताचा जन्म आपण रासलीला सर्व कार्यक्रमात
अगदी घाईघाईत का होईना पण सर्व कार्यक्रम घेतले, भगवंताचा विवाह आपण केला. आणि काल शेवटच्या वेळेस बघितलं, या भगवतीनं आहे ना महिषासुराला मारलं. या महिषासुराच्या जन्माची कथा बघितली आणि महिषासुराला भगवतीनं मारलं. आणि आपली जी महिषासुर मर्दिनी होती ना, एकदम असं वाटत होतं की तिच्यामध्ये त्या भगवतीचा संचार झालेला आहे का काय. एकदा महिषासुर मर्दिनी जी आपली कालच्या होत्या ना, त्यांच्यासाठी सुंदर अशा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. एकदम म्हणजे त्रिशूळ वगैरे इतकं छान ऍक्शन केली ताईने आणि तो दैत्य मारला ना. भगवतीला देवापासून महिषासुर मर्दिनी नाव पडलं. आता व्यासदेवांना जन्मेजय विचारू लागला. जन्मेजय राजा महाराज, भगवतीनं महिषासुराला मारल्यानंतर या पृथ्वीवर नेमके राज्य कोणी केलं बरं, आणि मग जगदंबा नंतर कुठे राहू लागली, याची कथा मला सांगाल का. मग व्यासदेवची जन्मेजय राजाला कथा सांगताय. व्यासदेव सांगू लागले, जगदंबेचं जे सर्वात प्रिय असणार स्थान आहे मणिद्वीप, येथे ती भगवती ना नंतर निघून गेली आणि तिथंच ही भगवती माता जी आहे या मणिद्वीपामध्ये वास्तव्य करू लागले. आपल्याला जर श्याम सुंदराचं ध्यान करायचं असेल तर श्याम सुंदराचं ध्यान करण्यासाठी सुंदर अशी माझ्या भगवंताने हातामध्ये बासरी घेतलेली आणि देहुडा चरणी भगवंत उभा आहे. जसं श्याम सुंदराचं आपण ध्यान करतो ना, तसंच या भगवतीचं सुद्धा ध्यान केलं पाहिजे आपण. आणि कालही तुम्हाला सांगितलं, वृंदावनामध्ये गेले ना तर इतका आनंद वेगळा आहे ना. आणि इथे सुद्धा आपण 7 दिवसापासून आनंद घेतोय. इथला आनंद सुद्धा वृंदावनासारखाच आहे हो, कारण तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतायत ना. पण एकदा परत सांगते, एकदा ना अवश्य वृंदावनामध्ये गोकुळामध्ये जा. हा माझा लाडका कन्हैया आहे ना, वेड लावल्याशिवाय आपल्याला राहत नाही. जसं गवळणींना वेड लावलं होतं ना, 100 वेळा आपण कृष्ण 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 म्हटलं आणि फक्त एकदा जरी राधे राधे म्हटलं ना, इतका कन्हैया खुश होतो, इतका कन्हैया खुश होतो ना राधे राधे म्हटलं की कन्हैया. कारण वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गेलं कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही, प्रत्येक जण राधे राधे राधेच म्हणतात. पंढरपुरामध्ये आपण जर माऊली बरोबर सोबत गेलो ना तर सर्व माऊली 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 म्हणतात. तसं इकडे गेल्यावरती सर्व राधे राधे राधेच म्हणतात. राधे ऐसी भई श्याम की दीवानी, राधे ऐसी भई श्याम की दीवानी, की ब्रिज की कहानी हो गई. राधे ऐसी भई श्याम की दीवानी, राधे ऐसी भई श्याम की दीवानी, की ब्रिज की कहानी हो गई. एक भोली भाली गाँव की गवाना, एक भोली भाली अरे गाँव की गवाना, की पंडितों की वाणी हो गई. राधा न होता तो वृंदावन भी वृंदावन नहीं होता. बांसुरी की प्रेरणा और बांसुरी नहीं होती. मान जाना तोरी राधा को, मान जाना तोरी राधा को, बिजली कहानी हो गई, बिजली कहानी हो गई. भगवती नंतर कुठे गेली बरं. भगवती मणिद्वीपामध्ये तिची नगरी जिथं आहे ना, तिथेही भगवती निघून गेली. आणि माझी जगदंबा ही आई भवानी म्हणजे ना अमृताचा प्रत्यक्ष समुद्र आहे हो भगवती म्हणजे. आपण पहिल्या दिवसापासून बघतोय, प्रत्येक देवतेची शक्ती कमी पडली की प्रत्येक देवतेने या भगवतीची उपासना केलेली आहे. आणि भगवतीची उपासना केली की प्रत्येक देवतेला शक्ती या भगवतीने प्राप्त करून दिलेली आहे.
मग या मणिद्वीपाचं काय वर्णन करावं बरं? समुद्रामध्ये असणार ना हे सुवर्णमय असणार असं द्वीप आहे. त्या कल्पवृक्षांच्या बागा आहे तो. कल्पवृक्षामध्ये त्या झाडाखाली आपण बसलो की जी मनामध्ये इच्छा केलेला ते कल्पवृक्ष देत असतो. माझी भगवती सुद्धा कल्पवृक्षच आहे ना. तिच्याकडे आपण इच्छा व्यक्त करा एखादी आणि अंतःकरण पूर्वक त्या भगवतीची सेवा करा. ती भगवती सुद्धा लगेच प्रसन्न होती आणि देऊन टाकत असते. त्या कल्पवृक्षांच्या बागांमधून सुंदर असणारे इतके सुंदर सुंदर असणारे रस्ते आणि जिथे चिंतामणीच्या सडकाय असं त्या मणिद्वीपाचं वर्णन आहे. आणि भगवती राजराजेश्वरी त्या मणिद्वीप नगरामध्ये सुंदर अशी विराजमान झालेली आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ना ही भगवतीच्या पलंगाचे पाय आहेत तो. आणि भगवान महादेव जे आहे त्या पलंगावरची चादर झालेली आहे मणिद्वीप नगरीमध्ये. महादेवांच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण जे आहेत ना ही भगवती जवळचे 4 आयुध आहेत. तिच्या हातामध्ये पाश आहे, अंकुश आहे आणि हास्य इतकं हास्य त्या भगवतीच्या मुकुट म्हणजे चेहऱ्यावरती ना. आपण सुद्धा या आईची मूर्ती बघा. तिथे गेल्यावरती आईचं ध्यान करा दुर्गा मातेचं. ती भगवती आपल्या सोबत हसते हो. आणि गेल्या गेल्याच आपल्या हृदयामध्ये ही भगवती जागा करून ठेवते. असंच या मणिद्वीपाचं सुंदर असं वर्णन आहे. पण भगवतीची कृपा होण्यासाठी सुद्धा ना आधी आपल्यावरती गुरु कृपा अवश्य असते. गुरुची कृपा झाली ना तर कोणतंच कार्य अशक्य राहत नाही हो. ही जी सुंदर अशी देवी भागवत कथा चालू आहे भगवतीची तर आहेच हो आशीर्वाद, पण गुरूंचा सुद्धा आशीर्वाद महत्वाचा असतो. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अति कैसे. म्हणून गुरु शिवाय आपल्याला ज्ञानच प्राप्त होत नाही. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. अभंगामध्ये बघा म्हणतात गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोके. गुरु प्रत्यक्ष संत कोळीचा राजा आणि गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि ही देवी भागवत कथा सुद्धा ऐकायला ना अधिकारीच पाहिजे. अनधिकारी असे जो वक्त्यावर विश्वास ठेवत नसेल त्याच्या ही कथा हृदयापर्यंत जाऊन पोहोचणार नाही. पहिल्या दिवशी सांगितलं मी वक्ता कोणी का असेना पण त्याच्यावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा. कोणती कथा ऐकत असताना तेव्हा ती श्रोत्यांच्या हृदयापर्यंत येते. मग या मणिद्वीपाचं वर्णन करत असताना ना अनेक देवता सुद्धा तिथं श्री रूपात तिथं वास्तव्य करताय हो. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा मणिद्वीपामध्ये गेले आणि ते सुद्धा मणिद्वीपामध्ये वास्तव्य करू लागले.
असं निर्गुण निराकार असणारा ना, ज्याला रंगही नाही, रूपही नाही, आकार सुद्धा नाही, आणि ब्रह्मा विष्णू महेशी भगवतीचे संतान आहे. संतान देवी भागवतात उल्लेख आलेला आहे त्याचा. तेच विश्वाची निर्मिती करतात आणि भगवती त्यांना शक्ती देते. आता जन्मेजयांना परत प्रश्न विचारला व्यासांनी की ही भगवती नेमकी केव्हा केव्हा प्रगट होते आणि कशासाठी तिला अवतार घ्यावा लागतो बरं, ही कृपा करून आम्हाला सांगा. आपण बघितलं जेव्हा जेव्हा दैत्य त्रास द्यायला लागले ना, दैत्य त्रास द्यायला लागले की देवांनी या भगवतीची आराधना करायची आणि मग भगवतीने तिथं प्रसन्न व्हायचं. तेव्हा तेव्हा माझ्या मातेला ना अवतार घ्यावा लागला. झाकी झाली असेल तरी कथा सुद्धा आपण का श्रवण केली पाहिजे, का ऐकली पाहिजे बघा. एक आमच्या ताई ज्या आहेत ना, त्या रोज कथेसाठी येऊन बसायच्या. सरपंच होते त्यांचे पती. त्या रोज म्हणायच्या चला ना हो कथा ऐकायला चला ना. पती देवा अहो सुंदर सुंदर कथा सांगतायत, एक दिवस तरी चला कथा ऐकायला. पण सरपंच काय ऐकायला तयारच नाही. एक दिवस सरपंचांना बुद्धी झाली, भगवंताने ज्ञान दिलं आणि सरपंच त्या दिवशी नाईलाजाने का होईना आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर सरपंच कथेमध्ये येऊन बसले. आता सरपंच कथेमध्ये आले त्यावेळेस कथाकार म्हणत होते आले का या. यांना म्हटलं वा माझ्यावरच लक्ष आहे. ते बसायला लागले. कथाकार म्हटले बसताय का, बसा. आता सरपंचाला काही करमेना, कधी जर कथेत यायचं नाही, गळ्यात तुळशीची माळ काय यांचा काही संबंधच नाही, त्या माणसाला करमेल का हो कथेमध्ये. चुळबुळ सुरू झाली त्यांची. कथाकार म्हटले बाबा उठताय का, उठा. हो म्हणे. जाताय का, जा. आता याने शब्द लक्षात ठेवले. आले का, बसताय का, बसा. उठताय का, उठा. जाताय का, जा. हे फक्त कथेतून दुसरं काहीच घेऊन गेले नाही, एवढे शब्द लक्षात ठेवले आणि सरपंच बाबा घरी निघून गेले. आणि योगायोगानं म्हणा का कर्मधर्म संयोगानं त्याच दिवशी सरपंचाच्या घरी नेमकी चोर आले. सरपंचाच्या घरी चोर आले आणि सरपंच झोपेमध्ये होते, पण झोपेत बर चढत होते. चोर आले, हे म्हटले आले का, या. बसताय का, बसा. चोरांना वाटलं अरे होय ना होय, हा बाबा आहे ना जागाच आहे, हा काही झोपलेला नाही. चोरांना वाटलं आता जर आपली चोरी उघडकीस आली, 12च्या भावात आपण जाऊन, तेही सरपंचाच्या घरात आपण चोरी करायला आहोत. चोर उठले. हे बाबा सरपंच बाबा तेवढाच म्हटले उठताय का, उठा. चोरांनी दुसरीकडे चोरी करून आणलेले ते 3 लाख रुपये. यांना वाटलं आता दुसऱ्या दिवशी केस जर पोलीस स्टेशनला गेली, जास्त पैसे खर्चावा लागतील, 12च्या भावात आपण जाऊ. ते चोर 3 लाख रुपये ठेवून गेले घरी. आणि आता सरपंच साहेब परत म्हणायला लागले जाताय का, जा. रामकृष्ण हरे. सकाळी उठून बघतात तर 3 लाख रुपये पडलेले. सरपंच साहेब त्यांच्या पत्नीला म्हणू लागले अगं बघ, एक दिवस नाईला जाणे का होईना कथा ऐकली, पण 3 लाख रुपये मला भेटले. तू तर रोज कथेला जाते, तुला किती पैसे भेटले सांग. झाली का पंचायत. म्हणून बघा भगवंताचं कोणतंही चिंतन असो, कोणतीही कथा असो, तन मन ध्यानाने ते आपण जर कथा ऐकली ना, ती हृदयापर्यंत पोहोचते. सरपंचाने नावीला जाणे येऊन बसले ते तरी 3 लाखाचा त्यांना नफा झाला. आपल्याला पैसे नको हो कथा ऐकून, आपल्याला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे, हीच ध्येय आपण ठेवलं पाहिजे. कथा मुक्तकारी, कथा दुःखहारी. कथा
का भगवतीला अवतार घ्यावा लागला ना, ज्या शुंभ आणि शुंभासाठी भगवतीला अवतार घ्यावा लागला, ते शुंभ आणि शुंभ आणि भगवती मातेची झाकी जी आहेत ना आपल्या कथेमध्ये विराजमान होते. एक छोटस गीत घ्या दादा, झाकी इथे येईपर्यंत. शुंभ आणि शुंभ बाळांनो माझ्याकडे लक्ष द्या. बऱ्याच काळानंतर आहे ना पाताळ लोकांमधून दोन दैत्य जे आहे ना ते भूमंडलावरती आले. त्यांचं नाव शुंभ आणि निशुंभ जे आपल्या कथेमध्ये आले आहेत, व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. आणि या शुंभ आणि निशुंभाने तपश्चर्या करायला सुरुवात केली. तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि बऱ्याच काळ यांनी ब्रह्मदेवाची पुष्कर या ठिकाणी तपश्चर्या केली. आणि संपूर्ण भारतामध्ये ना फक्त पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे, दुसरीकडे मंदिर नाही. कारण ब्रह्मदेवाला शाप मिळालेला आहे, त्याच्यामुळे फक्त पुष्कर या ठिकाणी मंदिर आहे. आणि तिथं या दोनही दैत्यांनी शुंभ आणि शुंभाने पुष्कर या ठिकाणी तपश्चर्या केली. इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली की त्यांच्यावरती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि मग
आम्हाला मागावर. आणि प्रत्येक दैत्याने तपश्चर्या केली की प्रत्येक दैत्य म्हणायचं आम्हाला अमरत्वाचं वरदान द्या. पण अमरत्वाचं वरदान देण्यासाठी ब्रह्मदेवच अमर पाहिजे ना. ब्रह्मदेवच अमर नाही तर यांना वरदान कुठून देतील. ब्रह्मदेव म्हटल्या रे नाही मला हे वरदान देता येणार. मग यांनी डोकं चालवलं. कारण जेव्हा यांचं पुण्य संपतं ना मग त्या पुण्याची पावठी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यूलोकात यांना यावं लागतं. आणि गीतेमध्ये श्लोक आलाय ब्रह्मभुवना लोका पुनरावर्ती अर्जुन. जेव्हा पुण्य संपतं तेव्हा ब्रह्मदेवाला सुद्धा खाली यावं लागतं. मग यांनी विचार केला रे नाही अमरत्वाचं वरदान तुम्ही आम्हाला देऊ शकत ना. मग एकच वरदान द्या आम्हाला. देव दानवाच्या हातून मानवाच्या हातून कोणाच्याही हातून मरण नको. आम्हाला जर मृत्यू येऊ द्यायचा असेल ना एका स्त्रीच्या हातून मरण येऊ द्या. या शुंभ निशुंभाला वाटला रे स्त्री म्हणजे आपलंय. स्त्रीचं किती कर्तव्य असतं ना आणि आपल्या पुढे एक स्त्री टिकावर धरू शकणार नाही. म्हणून यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतले स्त्रीच्या हातून मरण द्या. पण अरे का त्या स्त्रीला कमी लेखता हो. अरे नारी की निंदा मत करे यारो. नारी है रतन की खान. इस नारी से पैदा हुए भीष्म बली व्यास शुक्र हनुमान. तरी त्या स्त्रीची प्रत्येक घरात विडंबना होते असं नाही. पण किती घरांमध्ये स्त्रीला बघा ना मानाचं स्थान आहे का खरोखर. विचार करा ना. जेव्हा ती आपल्या मुलांचा अभ्यास घेते ना घरामध्ये ती सरस्वती होते शिक्षिका होते. आपल्याच घरातले कोणी आजारी पडू द्या तेव्हा ती धन्वंतरी होते डॉक्टर बनते हो माझी स्त्री. आणि ज्या वेळेस घरातलं अर्थकारण ढासळलेलं असेल ना अर्थमंत्री होते महालक्ष्मी होते घरातली ती स्त्री. पण ज्या वेळेस तिच्या कोणी वाट्याला जात ना ती मात्र त्याच वेळेस दुर्गा बनते काली बनते आणि तिथंच त्याचा निपात तिथंच करते. म्हणून स्त्रीला कधीच कमी लेखू नका. शुंभ निशुंभाला वाटलं अरे एक स्त्री काय करणार आहे. इतके उन्माद झाले शुंभ निशुंभ. ए बाण शुंभ निशुंभ उन्माद झाले आणि सगळ्यांना त्रास द्यायला लागले हे शुंभ निशुंभ. जिथं जिथं यज्ञ समारंभ आयोजित केलेला असायचा कितीतरी जायचे कथेमध्ये जायचे प्रत्येकाला त्रास द्यायचे हे शुंभ निशुंभ. आणि यांची भीती वाटायला लागली आता या शुंभ निशुंभाची. काय करतात हे आपल्या कथेमध्ये सुद्धा हे शुंभ निशुंभ त्रास देत आहे बघा. मग यांनी काय केलं हे शुंभ निशुंभ जे आहे ना दोघही जण शुक्राचार्यांकडे गेले हे दोघेही शुंभ आणि निशुंभ. आणि शुक्राचार्यांना त्यांनी गुरु केलं. शुक्राचार्यांकडे गेले. शुक्राचार्यांनी यांना बसण्याकरता आहे ना एक सुंदर असं चांदीचं आसन दिलं. पण त्या आसनावरती कोणी बसायचं ना असा प्रश्न पडला. नेमके शुंभाने बसायचा का निशुंभाने बसायचा. म्हणजे राजा कोणी व्हायचा. लहान भाऊ मोठ्या भावाला आनंदाने म्हटला दादा तूच राजगादीवर बस. तिथे करत होते माऊली. मोठ्या भावाला म्हटलं बाबा तू बस राजगादीवरती. लक्षात ठेवा दादांनो ताईंनो लाख मोलाचा संदेश देणार आहे मी. आपल्याला फेसबुकला इंस्टाग्रामला 5000 मित्र असू द्या पण एखादा कठीण प्रसंग येऊ द्या आपल्यावरती. आपल्या भावाबरोबर कितीही दुश्मनी असेल पण जेव्हा कठीण प्रसंग येतो आपला अपघात वगैरे घडतो ICU मध्ये आपल्याला ठेवलेले त्यावेळेस एखादा मित्र कामात येईल. सगळे मित्र तिथे येणार नाही पण आपलं रक्त आपला भाऊ मात्र त्या ICUच्या पुढे उभा असेल आणि भगवंताला विनंती करत असेल तो भाऊ अरे भगवंता आमचा असेल रे भाऊ म्हणकी पण माझ्या भावाला जीवदान दे. हा फक्त पाठचा भाऊच म्हणू शकेल दुसरं कोणी म्हणत नाही. म्हणून एका छोट्याशा शेताच्या बांधल्यावरून भांडत बस
असताना भावाभावांमध्ये, जावे जावेमध्ये, बहीण भावामध्ये प्रेम ठेवा. आणि आपण सुद्धा लक्षात ठेवा, कितीही आपल्या पतीने सांगितलं जा बाई तुझ्या भावामध्ये वाटा घे, इस्टेटीमध्ये वाटा घे, पण आपल्या दादाला एकच सांगायचं, दादा आपले आई वडील निघून गेले रे, मला तुझाच आधार आहे बाबा शेवटपर्यंत, मला तुझी इस्टेट नको, काही नको. आणि दादांना तुम्हाला सांगते, एका बहिणीला तुमच्याकडून काहीच हवं नसतं. जेव्हा रक्षाबंधन येतं, दीपावली येते ना, प्रत्येक बहीण त्या रक्षाबंधनच्या दीपावलीच्या दिवशी डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भावाची वाट बघत असते. पैसा हा सर्वस्व नाहीये, पैसा कमी कमवा पण माणसं आयुष्यामध्ये जास्त जोडा, आपली नाती टिकून ठेवा, याला जास्त महत्व आहे. ही शुंभ सांगितलं दादा, मोठ्या भावाला राजगादीवरती बसवलं. आता मोठा भाऊ राजगादीवरती बसला, लहान भाऊ मोठा भाऊ दोन्हीही मस्त पैकी राहू लागले. पण इकडं मात्र इंद्राला परत वाटलं, बापरे आपलं इंद्रपद जातं का काय आता. इंद्राला प्रत्येक वेळेस भीतीच वाटायची, कारण इंद्र हा घाबरलेलाच असायचा. मग इंद्रानं काय केलं, स्वर्गातली सर्व संपत्ती प्राप्त करून घेतली. या शुंभ निशुंभाने इंद्राबरोबर युद्ध केलं ना, सगळी संपत्ती यांनी प्राप्त करून घेतली. आणि आता अमृतासह वरुणाकडून छत्र हिरावून घेतलं, म्हणजे वरुण राजाकडून सुद्धा छत्र हिरावून घेतलं. सगळे देव जे आहेत ना, सगळे देव या शुंभ निशुंभाचे सेवक झाले, कारण पृथ्वीवरती यांचंच राज्य आलं ना. कुबेर, सूर्य, यम, अग्नी, वरुण, वायू हे सगळे आहे ना शुंभाच्या आधिपत्याखाली वास्तव्य करू लागले, कारण शुंभ राजा झाला ना आणि देवतांना चिंता वाटू लागली. अरे इंद्र जो आहे, इंद्र तर भटकू लागला आणि देव देवतांना बरोबर घेऊन इंद्राचे गुरु जे बृहस्पती यांना इंद्र शरण गेला आणि विचारू लागला, या शुंभ निशुंभाने स्वर्ग हिरावून घेतलाय माझा, मग मी काय करू नेमकी आता सांगा. मग इंद्राचे गुरु जे बृहस्पती आहेत ना, त्यांनी सांगितलं, इंद्रा या शुंभ निशुंभावरती जर तुला राज्य मिळवायचं असेल, तुझं राज्य परत घ्यायचं असेल ना, तुला या भगवतीची उपासना करावी लागेल रे. मग इंद्राला बृहस्पतीने सांगितलं आणि इंद्र जे आहेत ना त्या आई भगवतीची उपासना करू लागले. दादा थोडा ऐकू द्या. आणि आई भगवतीला आहे ना बोलू लागले. त्या आई भगवतीची उपासना कशी केली व इंद्रानं, आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते गिरी भगवतीची आहे ना, इंद्राने सर्व देवतांनी उपासना केली आणि भगवतीची उपासना केली की जसे भोले बाबा लगेच प्रसन्न होतात ना, तशी आई आहे व ही पूर्ण जगाची ही आई सुद्धा लगेच प्रसन्न होते. देव देवता जे आहे ना या भगवतीचा धावा करू लागले. भगवती तिथं प्रसन्न झाली. भगवतीचा जे बीज मंत्र आहे क्लीम, या क्लीम या बीज मंत्राचा सर्व देव देवतांनी त्याचा जप केला आणि भगवती प्रसन्न झाले. आणि भगवती विचारू लागली, देवतांनो का माझा धावा करतायत रे. धाव गालिया ये धाव गालिया
सकाळी धीर नाही माझे पोटे झालं वियोग हिमपोटी. सर्व देव देवता या भगवतीची आराधना करू लागले ना. पण त्यावेळेस पार्वतीला एवढा क्रोध आला पार्वती मातेला. आणि तिच्या भ्रुकुटीमधून ज्या 2 भुवया ज्या आहेत त्या इतक्या उग्र झाल्या, डोळे मोठे झाले पार्वती मातेचे. आणि चिंतन करू लागले. एवढी क्रोधायमान झाली पार्वती माता. लाल लाल डोळे गेले. शुंभ निशुंभाचा वृत्तांत ऐकून पार्वती आपल्या मूळ स्वरूपात प्रगट होण्याचा प्रयत्न करते. जगत जननी परांबा भगवती भवानी राजराजेश्वरी ना, ही करुणामय अंबा पार्वतीच्या देहातून प्रत्यक्षात प्रगट झाली. अंबा माते की जय, दुर्गा माते की जय, देवी भागवत पुराण की जय. पार्वतीच्या देहातून प्रगट झाले म्हणून हिचं नाव कौशिकी ठेवण्यात आलं. आणि पार्वतीचं त्यावेळेस शरीर जे आहे ना ते शरीर काळ झालं म्हणून देवी बघा दुर्गा सप्तशतीत उल्लेख आलेला आहे. पार्वती काळी झाली. आणि सप्तशतीमध्ये रोज इथे पाठ चालू आहे. आपण सप्तशतीमध्ये वाचत सिंहाचं स्मरण केलं. 18 हात धारण केली ह्या महिषासुर मर्दिनी प्रगट झाले. जशी आपल्या कथेमध्ये गळ्यामध्ये तिच्या रुंड माळा आहेत, संपूर्ण शरीर असं काळ आहे त्या भगवतीचं. आणि त्याच वेळेस ही भगवती आहे ना, भगवती आता देवतांना विचारू लागली, अरे काय काम काढलं, कशासाठी पाचारण केलं सांगा. त्यावेळेस सांगितलं हे शुंभ निशुंभ त्रास देत आहेत, यांना मारण्यासाठी मला आमंत्रित बाई तुला केलेलं आहे. देव देवतांनी सांगितलं. म्हणजे शुंभ निशुंभ बघा कोणतंही युद्ध असलं तर पहिले डायरेक्ट जो मेन आहे ना, मुख्य जो राजा आहे तो जात नाही. शुंभ निशुंभानं आधी काय केलं, चंड आणि मुंड जे होते ना, हे चंड आणि मुंड यांना भगवतीकडे पाठवलं. आणि हे चंड मुंड भगवतीला म्हणू लागले, अगं आमचा राजा जो आहे ना बाई शुंभ निशुंभ इतके सुंदर आहे ना, तू जर आमच्या राजा बरोबर लग्न केलं, विवाह केला ना, अगर राणी सारखं आमच्या तिथे राजाच्या घरात राहशील ग. या भगवतीने सांगितलं ठीक आहे, मी तुमच्या राजा बरोबर लग्न करणार, कारण यांना भुलवायचंय ना कोणत्या रूपानं होईना, लग्न करेल तुमच्या राजा बरोबर. चंडमुंडाला सांगू लागले, पण माझी एक अट आहे, जो राजा मला युद्धामध्ये हरवेल ना, ज्या दिवशी मला तुमच्या राजाने युद्धामध्ये हरवलं ना, त्याच दिवशी मी तुमच्या राजाच्या गळ्यामध्ये माळ घालेल. वा, या चंडमुंडाला आनंद झाला. आणि चंडमुंड पळतच सुटले आपल्या राजाला सांगायला. हो चंडमुंड, थोडा वेळ राजाला सांगून या. पळत सुटले चंडमुंड आणि आपल्या राजाला जाऊन निरोप दिला. इतकी सुंदर स्त्री आहे ना, अशी सुंदर स्त्री आम्ही आजपर्यंत पाहिलीच नाही हो राजे साहेब. आणि आम्ही तिला पाचारण सुद्धा करून आलो, सांगून आलोय की आमचे राजे साहेब खूप सुंदर आहे, तू त्यांच्या सोबत विवाह कर बाई. माता राजाला सांगून आले, पण राजाने सांगितलं, शुंभ निशुंभाने या चंडमुंडाला सांगितलं तुम्ही जा आणि आधी तिच्या सोबत युद्ध करून या. माता हे चंडमुंड जे आहेत ना, हे चंडमुंड भगवती समोर आले, निघाले आपल्या राजाचं मागणी मान्य केलं. चंडमुंड निघाले, आले भगवती समोर आले, आपला निरोप सांगू लागले. आधी गोड बोलून भगवतीला निरोप सांगितला, पण राजानं जसं सांगितलं तर राजाचे सेवक नाही शुंभ निशुंभाचे आले भगवती समोर, गोड बोलून भगवतीला आधी बोलून घेतला. आणि नंतर भगवती सोबत अचानक युद्ध करायला लागले. मग इतकं युद्ध करताय भगवती सुद्धा तेवढ्या हत्तीकराने यांचा हल्ला करते त्यांच्यावरती. आणि भगवतीने आल्यानंतर आपला जो त्रिशूळ आहे, हा त्रिशूळ चंडमुंडाला फेकून मारला आणि चंडमुंडाचा वध तिथं केला. अंबा माते की जय. चंडमुंडाचा वध केला. आणि शुंभ निशुंभ विचार करताय आता, अरे आपण जे सेवक पाठवले होते,
ते सेवक तर अजून काय येईना. कुठे गेले नेमके सेवक? त्यामध्ये या भगवतीनं गत प्राण करून टाकले. मग तेवढ्यावरती त्यांचं समाधान झालं नाही हो. आता भगवतीला युद्ध करण्यासाठी पाठवलं ना, रक्तबीजाला पाठवलं. रक्तबीजाला समोर पाठवलं. त्या रक्तबीजाला वरदान असं होतं, भगवती आणि रक्तबीज जेव्हा लढायला लागले, त्या रक्तबीजाचं रक्त जमिनीवर पडलं की त्याच्यातून परत दैत्य तयार व्हायचे. आणि जितकं जितकं रक्त सांडायचं तेवढे तेवढे दैत्य तयार व्हायचे. काय करावं आता? मग भगवतीनं आहे ना हातामध्ये खापर घेतलं, खापर, आणि एका हाताने खडगाने त्यांना उडवायची आणि दुसऱ्या हाताने त्यांचं रक्त आहे ना त्या खापरामध्ये पकडायचे. म्हणजे खापरात ते रक्त जे आहे ते जमिनीवर पडू देत नव्हते. त्या रक्तबीजाला सुद्धा भगवतीनं मारला, रक्तबीज मारला गेला. आणि आता जे राहिले तिथं शुंभ आणि निशुंभ राहिले. शुंभ निशुंभ राहिले ना, मग शुंभ निशुंभाला या कालिकेनं त्यावेळेस अगदी उग्र रूप धारण केलं शुंभ निशुंभाला मारण्यासाठी. कारण शुंभ निशुंभाचा एकही सेनापती नाही राहिले, सैन्य नाही राहिले, सगळे त्यावेळेस गेले. आणि त्यावेळेस ही भगवती पार्वती जी आहे ना ही काळी झाली, काळी. आणि तेव्हा परत सर्व देव देवता आहेत ना यांचे इथं सेनापती राहिले, आता बाकीचे गेले. परत सर्व देव देवता या आई भगवतीचा धावा करायला लागले, आई भगवतीची उपासना करायला लागले सर्व देव देवता परत. हो काली काली हो महाकाली,
भगवान महादेवांची उपासना केली आणि भगवान महादेवांना म्हणू लागले मला तर दैत्यांना मारण्यासाठी जायचंय, कारण पार्वती कौशिकी झाली ती काली झाली होती ना. मग पार्वती मातेने भगवान महादेवांची उपासना केली. भगवान महादेवाने सुद्धा पार्वती मातेला शक्ती दिली. सर्व देव देवतांनी आपापली शक्ती हिला म्हणजे या पार्वती मातेकडे दिली, काली मातेकडे दिली. आणि आता काली मातेमध्ये इतकी शक्ती संचारली, इतकी शक्ती संचारली, आधी शक्तीने भरलेली आहे ही माता. आणि सर्व देव देवतांनी शक्ती दिल्यामुळं आपण म्हणतो ना हजारो हत्तीचं बळ ह्या एकाच मातेमध्ये आलं, एकाच मातेमध्ये आलं. आणि परत आता शुंभ निशुंभ जे आहेत ना, शुंभ निशुंभ भगवती समोर आले. ओ शुंभ निशुंभाने थकले का? आधी निशुंभ आला आणि निशुंभ आता भगवती समोर युद्ध करतोय. हा निशुंभ जितक्या निधनाने भगवती माता हे करते, प्रहार करते, जितक्या निधनाने हा निशुंभ सुद्धा भगवती समोर येतोय. भगवतीने त्यावेळेस हा निशुंभ म्हणू लागला आई आई तुझ्यामध्ये खूप दिव्य शक्ती आहे का? तुझ्यातली दिव्य शक्ती बाजूला ठेव. भगवती म्हटली अरे नाही, माझ्यातली शक्ती वेगळी नाही, ती शक्ती माझ्यामध्ये सामावलेली आहे. आणि त्याच वेळेस निशुंभ पुढे आला, निशुंभ पुढे आला, भगवती समोर युद्ध करतोय. पण काही केलं हा निशुंभ आहे ना, भगवतीला आधी ऐकेला. भगवती तितक्याच ठिकाणाने निशुंभावरती हल्ला करते. आणि त्याच बरोबर भगवतीने आहे ना जोरदार आपला त्रिशूळ जो आहे हा निशुंभाला मारला. निशुंभ त्यावेळेस संपला. शुंभ नाही संपला, एक जणाने उभा, निशुंभ संपला. पण शुंभ जो आहे ना हा शुंभ आपल्या भावाजवळ गेला, शुंभ भावाजवळ गेला. आणि त्याच बरोबर आहे ना ह्या शुंभाला इतका पश्चाताप झाला. शुंभ आपल्या भावाजवळ बसून पश्चाताप करतोय, रडतोय दादा दादा काय झालं रे दादा हे. आणि युद्धामध्ये मारला गेला, किती प्रेम होतं रे दादा आपलं, पण संपला रे दादा. पण याचा आहे ना याचा बदला मी त्या भगवती माते बरोबर अवश्य घेणार. त्याच बरोबर आता निशुंभ मारला गेला, पण शुंभ राहिलेला. शुंभ तितकाच क्रोधायमान होऊन भगवती समोर येऊन उभा राहिला, कारण भावाचा बदला डोक्यामध्ये होता ना. शुंभ आता भगवती समोर आला, छोटासा शुंभ आणि भगवती माता, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये परत युद्ध चालू झालं. पण भावाचा बदला घेण्यासाठी शुंभ तितक्याच जोरामध्ये भगवती समोर लढतोय. आणि भगवती सुद्धा आपली सर्व शक्ती पणाला लावून त्या शुंभाबरोबर युद्ध करते. शुंभ आणि निशुंभ दोघांमध्ये जोराचं भांडण चालू झालं, युद्ध चालू झालं. त्याच बरोबर त्या भगवतीने आहे ना आपल्या हातातलं खडगाने गदा घेतली आणि शुंभाला पेटून मारले. शुंभ संपला. अंबा माते की जय, कौशिकी माते की जय, देवी भागवत पुराण की जय. या भगवतीने ना 9 दिवस ह्या दैत्यांबरोबर युद्ध केलं. म्हणजे हे 9 रात्र आणि 10व्या दिवशी जी आहे ना दशमीच्या दिवशी ही आई भगवती सीमोल्लंघनासाठी निघत असते बघा. ही दशमीच्या दिवशी आई भगवती सीमोल्लंघनासाठी जाते. आणि आपण सुद्धा सीमोल्लंघन म्हणजे बाहेरून प्रत्येक ते जे धन म्हणजे आपण घरामध्ये घट बसवलेला असतो ते धन घेतो, प्रत्येक देवतेला आपण ते दसऱ्याच्या दिवशी ठेवून येतो. आणि जेव्हा ते आपल्या घरातली व्यक्ती ते धन ठेवून आले की आपण तो भगवती समोर ठेवलेला दिवा आहे तो दिवा घेऊन आपण सुद्धा पूजन करत असतो. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आई भगवती सीमोल्लंघन, दशमीच्या दिवशी अंबा निघाली सीमोल्लंघनी हो. दशमीच्या दिवशी अंबा निघाली हो. सिंहासनी घालून श्री अंबे त्यागे हरे किती मानसी रणी हो. मित्र रामदास केला हो लाली उदो उदो
नाही का? या भगवतीने आहे ना शुंभ आणि शुंभ चंड मुंड रक्तबीज यांना सर्वांना संपवलं. आता परत जन्मेजय राजा व्यासांना प्रश्न विचारू लागले की देवीच्या चरित्राचा पाठ करून आहे किंवा ऐकून आराधना पूर्वी कोणी केली होती काय आणि त्याचं फळ काय, देवीने कोणता वर दिला हे सर्व सांगा. पण आपल्याला इतक्या शॉर्टकट मध्ये बघायचंय कारण रात्री सांगितलं, रात्र थोडी सोंग फार असे आपली गंमत झाली. त्याच्यामुळे या सुरत नावाचा जो राजा होता ना त्याच्यावरती शत्रूंनी आक्रमण केलं होतं आणि या सुरत नावाचं राज्य सुरत नावाच्या राजाचं सर्व राज्य हिरावून घेतलं होतं. त्याची सर्व हत्ती घोडे सर्व जी संपत्ती आहे ती सगळी शत्रूंनी घेऊन घेतले. राजाला इतकं दुःख झालं खजील झाला राजा आणि एक दिवस ना स्वतःच दुर्दैव लपवण्याकरता घोड्यावरती बसून जंगलामध्ये हा राजा बोगया करण्याकरता निघाला. आणि त्याच वेळेस इकडं समाधी वैश्य म्हणजे व्यापारी जो आहे ना, असा व्यापारी होता तो खूप श्रीमंत होता. जन्मभर कष्ट केले आणि बायको मुलांना जोपर्यंत त्याच्या अंगात तारुण्य होतं ना तोपर्यंत जे बायकोनं मागितलं असेल, मुलांना मागितलं असेल, हे सर्व याने देऊन टाकलं. आणि जोपर्यंत आपल्याकडे धन असताना तोपर्यंत सगळे आपल्या आत्मेत असतात. पण आपल्याकडचा पैसा संपू द्या. ज्या लेकरांना आपण जन्म दिला ना ते लेकर सुद्धा आपल्याला विचारत नाही हो. म्हणून इथं सर्व ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. माझं एकच सांगणं आहे, जोपर्यंत आपण आहेत ना संसारामध्ये राहा, पण पैसा असेल इस्टेट असेल ना ही आहे तोपर्यंत आपल्या नावावरती ठेवा. एकदा का इस्टेट एकदा का अंगठा तुमचा सही घेतली की आपलीच मुलं आपल्याला नाव विचारणारे होतात. दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के, सब साथी है प्यारे मतलब के, दुनिया में हमारा कोई नहीं.
पैसा संपू द्या. ज्या दिवशी पैसा संपेला नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाचे भाऊ कुणाचा, कुणाचे सगळे सोय रे. मेल्यावरती सर्व राहील तुटतील धागे दोरे. सगळे धागे दोरे तुटतात दादा ताईंनो. नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, रस्ता धरला आणि नेमकी सुमेधा ऋषींच्या आश्रमामध्ये तो आला आणि त्या सुमेधा ऋषींना विचारू लागला, ऋषीश्वरा माझ्या पत्नीने मुलांनी मला घरातून हाकलून दिलो तरी मला सारखी त्यांची आठवण येते. त्या प्रपंचामध्ये मी अडकून गेलो. का असं होतंय बरं नेमकी? आणि आपल्या बाबतीत तेच घडतं ना. आपण जर म्हटलं ना चला ना हो यात्रेला चला, पंढरपूरच्या वारीला चला, त्र्यंबकच्या वारीला चला, आपण उत्तर ठरलेलं असतं आता वेळ नाहीये पुढच्या वर्षी येऊ आम्ही. माझ्या मुलाचं लग्न बाकी आहे, लग्न झालं की पुढच्या वर्षी येऊ. मुलाचं एकदा शुभमंगल सावधान झालं, परत म्हटलं नाही ना चला ना होताई, चला दादा वारीला चला. मुलीचं लग्न अजून बाकी राहिलंय. संसार कधी सुटतो का? कधी सुटतो बघा. मग म्हातारे आजी बाबा कधी यायला तयार होतात? जेव्हा घरातले कोणीच विचारत नाही ना, मग आजी बाबा स्वतःहून म्हणतात आता येऊ का आम्ही यात्रेला. आता हात चालत पाय चालत नाही, हातही साथ देत नाही, शरीर साथ देत नाही. त्यावेळेस यात्रेला येऊन आपण जर म्हटलं बाबांना आईला विठ्ठल विठ्ठल म्हणा, बाबा आई हात पाय डोळा पडले झापड. जेव्हा हात पाय जातात वाचा बोबडी बोलायला लागते ना. आजी बाबाला जर म्हटलं तोंडामध्ये दात नसतात, बाबा आजी विठ्ठल 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 मला, तोंडातून हवा जाते. आजी बाबा म्हणतात इथल इथल इथल. आयुष्यभर हो भगवंताला फुल कसं आवडतो, त्याचं टवटवीत फुल भगवंताला आवडताना मग आपण परमार्थ कधी केला पाहिजे तर ना. भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. जोपर्यंत तरुण पण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. एकदा वय झाल्यावर माहिती का अहो गॅरंटीच नाही हो. सगळ्याची गॅरंटी देता येते पण मानवी देहाची मात्र गॅरंटीच नाही. कोण दिवस येईल कैसा. आणि दीर्घसा बोक्याला म्हणजे बोका जसा उंदराला घेऊन जातो ना तसा काळ आपल्याला घेऊन जातो. त्या उंदराप्रमाणे आपलं आयुष्य होऊन जातं. मग सुमेधा ऋषींनी त्या वैश्याला सांगितलं रे ही सर्व भगवतीची माया आहे बाबा. भगवतीच्या मायेने असं झालं तुझ्यावरती. मग मी काय केलं पाहिजे ऋषीश्वर? कसा माझा उद्धार होईल ते सांगा. मग या ऋषीश्वराने सुमेधा ऋषींनी ना या वैश्य राजाला सांगितलं की तू भगवतीच्या बीज मंत्राचा जप कर बाबा. मग कोणता बीज मंत्र भगवतीचा? तर रीम नावाचा जो बीज मंत्र आहे ना, या रीम नावाचा बीज मंत्राचा जप या सुरत राजाने केला. आणि सुरत राजाला बीज मंत्राने भगवतीने शक्ती प्राप्त करून दिली. आणि सुरत राजाचा जो भ्रम झाला होता ना, हा सुरत राजाचा भ्रम निघून गेला. आणि या भगवतीनं आई भगवतीनं स्वतः या सुरत राजाला दर्शन दिलं. अशा आई भगवतीच्या अनेक कथा आलेल्या आहेत. पण बऱ्याच वेळापासून बसले थोडस 5 मिनिटं उठ आपले पायही मोकळे होते. आणि त्या भगवतीचा आपण आजच्या दिवसच आपल्याला आनंद घ्यायचा आहे. आजचा दिवस मनसोक्त थोडा
नव्हे 5 मिनिटं का होईना प्रत्येकाने पाय मोकळे करून घ्या. उठा बरं सगळ्यांनी एकदा.
हा समुद्रातून बाहेर आलेला आहे उच्चैःश्रवा नावाचा घोडा. स्वर्गाची संपत्ती जेव्हा समुद्रामध्ये गेले तेव्हा समुद्र मंथन झालं, त्याच्यामधून घोडा आला, लक्ष्मी वगैरे सर्व बाहेर आले. पण हा घोडा बघितला आणि लक्ष्मी माता त्याच्याकडे एकटक बघू लागले. भगवान विष्णू तिच्याकडे बघत आहे, विचारत आहे. पण माता मौल्यांना माहेरचं कोणीही आलं तर आपल्याला प्रियच असताना मग लक्ष्मी मातेला सुद्धा तो उच्चैःश्रवा घोडा बघून आहे ना, अरे आपल्या माहेरची व्यक्ती आली म्हणून एकटक ही लक्ष्मी माता त्या घोड्याकडे बघत होते. आणि विष्णू भगवंताला वाटलं काही एकटक त्या घोड्याकडे बघते नेमके. विष्णू भगवंताने शाप देऊन टाकला लक्ष्मी मातेला, तू घोडीच्या रूपामध्ये जाशील, त्या घोड्याकडे एकटक बघते ना. लक्ष्मी माता सांगते, हो पती परमेश्वर हा माझा भाऊ आहे म्हणून मी बघत होते त्याच्याकडे, पण दिलेला शाप तर मागे घेता येत नाही ना. मग ठीक आहे, लक्ष्मी मातेने सांगितलं मी जरी घोडी होईल ना, पण जेव्हा मी घोडीच्या रूपामध्ये अवतरित होईल ना भगवंता तुम्हाला घोडा होऊन यावं लागेल. मग विष्णू परमात्म्याला या लक्ष्मी मातेने दोघांनी एकमेकांना शाप दिले आणि मग लक्ष्मी मातेला सुद्धा लक्ष्मी माता घोडी झाली आणि भगवान विष्णू घोडा झाले आणि रममान झाली त्या घोडा आणि
घोडीच्या याच्यामध्ये जन्मामध्ये आणि त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव एकवीर. एकवीर त्या मुलाचं नाव ठेवलं आणि त्या मुलाच्या नावावरून आई भगवतीला नाव पडलं एकवीरा माता. एकवीरा माते की जय. पुढची जी कथा येते जशी भागवतामध्ये बघा, भगवान कृष्ण परमात्म्याची आणि सुदाम्याची कथा जितकी महत्वाची आहे ना श्रीमद भागवत कथेमध्ये, तितक्याच महत्वाची ही कथा देवी भागवतामध्ये आहे. आणि ती सुंदर अशी झाके हरिश्चंद्र राजा, हरिश्चंद्र राजाची पत्नी तारामती, मुलगा रोहित यांना भगवतीनं वेळोवेळी कशी शक्ती दिली, कसं सहकार्य केलं ना, ही सुंदर अशी झाकी आपल्या कथेमध्ये विराजमान होते. ममता की पहचान हरिश्चंद्र ना यांच्या जीवनामध्ये अनेक वेळा संकट आले, आपण ही कथा ऐकलेली आहे. पण त्या प्रत्येक संकटाच्या वेळी या हरिश्चंद्राला कोणी शक्ती दिली असेल बरं, याची कथा मला सांगा. आता जन्मेजय व्यासांना विचारू लागले आणि सुंदर अशी कथा व्यासदेवजी जन्मेजयांना सांगू लागले. या हरिश्चंद्राच्या पोटी ना संतान नव्हतं. मग हरिश्चंद्र राजाना आणि या तारामती राणीला त्याच वेळेस वरुण देवतेची आणि या भगवती मातेची उपासना केलेली आहे. या भगवती मातेच्या उपासनेनं आणि वरुण देवतेच्या उपासनेनं या राजा हरिश्चंद्राच्या पोटी मुलगा जन्माला आला. पण वरुण देवतेनं सांगितलं होतं ज्या दिवशी बाळाचा जन्म होईल त्या दिवशी ते बाळ मला द्यावं लागेल. राजा म्हटलं ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस बघा सुंदर अशा बाळाचा जन्म झाला आणि त्याच दिवशी लगेच वरुण देव राजभवनामध्ये हजर झाले आणि या हरिश्चंद्र राजाकडे मुलगा मागू लागले. हरिश्चंद्र राजा म्हटला रे मी पुत्रिकाचा कलंक तर माझा पुसला रे, पण आत्ताशी बाळ जन्माला आलं त्याचं काही नामकरण विधी वगैरे होऊ दे, त्या बाळाचं थोडस मला काहीतरी त्याचा लळा लागू दे, प्रेम भेटू दे. वरुण देवतेला परत पाठवून दिलं. वरुण देवता परत गेले निघून आणि आता बाळाचं ज्या दिवशी पाचवीची पूजा करायची ना, पाचवीच्या पूजेच्या दिवशी परत वरुण देवता हजर झाले. परत सुद्धा या राजा हरिश्चंद्रानं त्या वरुण देवतेला परत पाठवून दिलं आणि अरे थोडस मला या माझ्या मुलाबरोबर खेळ तरी खेळू द्या, थोडस मुलाचं सुख अनुभवू द्या मला. परत वरुण देवतेला पाठवलं. जावळ काढण्याचा कार्यक्रम होऊ द्या मग मी पाठवेल.
देतोय वरुण देवतेला. प्रत्येक वेळेस वरुण देवता हजर झाली की राजाला काही ना काही कारण सांगून त्याला भूल द्यायचे. तर पुन्हा ठरल्याप्रमाणे वरुण देव आले आणि सांगू लागले, आता मात्र मला ह्या मुलाचा बळी पाहिजे. काही करून राजा मला या मुलाचा बळी देतो, सारखं मला उलकावणी देतोय. पण जेव्हा हे छोट्या बाळाने ऐकले हरिश्चंद्र राजाच्या आणि या तारामती राणीच्या ह्या बाळाने ऐकलं, बाळ पुढे झालं, ओ रोहित बाळा. आणि आपल्या आई वडिलांना म्हणतोय हे रोहित बाळ, बाबा बाबा काळजी करू नका. बोला सरांशी, काळजी करू नका हो, वरुण देवता मला घ्यायला आली ना, पण काळजी करू नका बाबा. बघा आपण आहे ना ते आई भगवतीची आराधना करू, आई भगवतीची उपासना करू. ती आई भगवती याच्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग आपल्याला काढून देईल, हे रोहित बाळ म्हणतंय. मग त्याच वेळेस हरिश्चंद्र राजा आणि तारामती राणे या आई भगवतीची उपासना करू लागले. आई भगवतीची उपासना केले. राजा हरिश्चंद्र आणि तारामती राणे दोघही आईला शरण गेले. आई भगवतीच्या पाया पडता हे दोघही, हरिश्चंद्र राजा तारामती राणे पाया पडले आणि आई भगवतीला आपलं गाऱ्हाण सांगितलं. आई भगवती म्हटली, ठीक आहे बाळा, काळजी करू नको, सर्व व्यवस्थित होईल, प्रत्येक वेळेस मी तुला शक्ती प्रदान करेन. या रोहितनं जेव्हा ऐकलं आणि आई भगवतीने रोहितला सांगितलं यांच्या मुलाला, बाळा तुला तपश्चर्येसाठी जंगलामध्ये जावं लागेल. अहो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जसे आई वडिलांचे संस्कार तसे मुलावरती लेकरावरती संस्कार होत असतात. रोहितने बघितलं, एका क्षणार्धामध्ये ह्या रोहितने घर सोडलं, अरण्यामध्ये गेला हा रोहित. आणि रोहित नाही, थांबा रोहित जो आहे तपश्चर्येसाठी बसला अरण्यामध्ये. इकडे बघ बाळा, तपश्चर्येसाठी हा रोहित अरण्यामध्ये बसला आणि अरण्यामध्ये बसून या रोहितानं इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली ना, इकडे काय आई वडिलांना करमेना, पण तिकडे मात्र रोहिताची तपश्चर्या चालली. रोहिताची तपश्चर्या हो म्हणजे तपश्चर्याचं फळ म्हणून आई भगवती या रोहिता पुढे प्रगट झाली. आणि रोहिता पुढे आई भगवती प्रगट झाली आणि रोहिताला सांगितलं, बाळा माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे ना, तुला वरुण देवता काही करू शकणार नाही रे. तर या आई भगवतीची उपासना केल्यामुळं वरुण देवतेला सुद्धा माघारी घ्यावी लागले. इतकी आई भगवतीची उपासना आपण केली ना, आई भगवती सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. आता रोहित बाळ जे आहे ते आपल्या आई वडिलांकडे आलं, भगवतीची उपासना केली, आई भगवतीकडे आलं आणि आई ह्या राजाला, हरिश्चंद्र राजाला आणि राणीला सुद्धा आनंद झाला. पण त्याच वेळेस विश्वामित्र नावाचे ऋषी जे आहेत ना, या राजाची ख्याती दूरवरती पसरत चालली. हरिश्चंद्र राजाची ख्याती की सत्यवान राजा आहे आणि जे वचन दिलं ते राजा पूर्ण करतो, ही ख्याती जे सगळीकडे पसरत चालली ना, त्याच वेळेस विश्वामित्र ऋषी आले. आणि विश्वामित्र ऋषी आले हरिश्चंद्र राजाची परीक्षा घ्यायला आले. आता अहो विश्वामित्र ऋषी म्हणू लागले, आपण सत्यव्रतधारी आहात ना, सत्यव्रतधारी असं नाव तुम्हाला पडलेलं आहे, पण वरुण देवाला तुम्ही फसवलंय हो. कोण म्हणू लागला? विश्वामित्र ऋषी या हरिश्चंद्र राजाला म्हणतायत, वरुण देवाला तुम्ही फसवलं. तुम्ही त्याला म्हणता मी प्रत्यक्ष वचनधारी म्हणजे सत्य वचनधारी हरिश्चंद्र राजा आहे. पण विश्वामित्र ऋषींनी काय केलं, एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. ब्राह्मणाचं रूप घेऊन याच्या स्वप्नामध्ये हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये गेले आणि हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की तुझ्याकडून मला तुझं सर्व राज्य दान मिळालं पाहिजे. स्वप्नामध्ये बघा, सत्यव्रतधारी राजा होता ना, स्वप्नामध्येच या हरिश्चंद्र राजाला ते सर्व आपलं जे राज्य आहे ते दान करून टाकलं. दान करून टाकलं राज्य दान. आता याच्याकडे काही राहिलं नाही. आणि ते ब्राह्मण बुवा जे आहेत
ते आता या हरिश्चंद्र राजाकडे आले, म्हणू लागले, राजा स्वप्नामध्ये तू राज्य दान दिलं रे, ते राज्य आता मला दे. या हरिश्चंद्र राजानं ना ते राज्य, स्वप्नातलं राज्य लगेच दान करून टाकलं. स्वप्नातलं राज्य सर्व गेलं. आपल्याला बघा, आपण संकल्प करतो की भगवंता किंवा आई भगवतीला सांगतो, भगवती माझ्या पोटी मूलबाळ होऊ दे बाई, प्रसन्न होतो, मी तुला सोन्याची टोपी अर्पण करेल. आपण नवस बोलतो आणि विसरून जातो. आणि आपण इतके हुशार, आई भगवतीच्या कृपेने आपल्याला लेकरूही होत, पण आता सोन्याची टोपी द्यायचं आई भगवतीला जीवावर येताना सोनं किती महाग झालं, माणूस नवस बोलून जातो आणि विसरून जातो. त्याच्यात आपण तर खूपच हुशार हो महिला म्हणला. तर माझ्या ताईला सुंदर असं बाळ झालं आणि तिला नवस आठवला की आई भगवतीला, दुर्गा मातेला सोन्याची टोपी अर्पण करायची. आईने नावच ठेवलं बाळाचं सोन्या, आणि त्याच्या डोक्यात टोपी घातली आणि ती सोन्याची टोपी आई भगवतीला अर्पण केली. होईल असं आई भगवती प्रसन्न होईल आपल्यावरती. थोड्या वेळची भूल आपण तिला पाडू हो, पण ती जगाची माय आहे. ती न सांगता तिला सर्व कळतं. या भगवतीला, भगवंताला न सांगता सर्व कळतं. म्हणून देवाकडे कधी गेलं ना काहीच मागू नये. देवाला एकच मागणं मागावं, भगवंता तुझ्या इच्छेप्रमाणे ठेव बाबा. भगवतीला एकच मागणं करावं, तुझ्या इच्छेप्रमाणे ठेव. आपण काही करू शकत नाही हो. त्याच वेळेस ब्राह्मणाने हे सर्व दान करून घेतलं आणि आता दान करून घेतलं आणि सांगितलं, अरे आता हे संकल्प तुला सोडायचा आहे बाबा राजाचा. राजा मला दान करतोय, पण त्याच्यासाठी मला तुला म्हणजे राजा मला दक्षिणा द्यावी लागेल. महाराज म्हटले, हे राजे साहेब म्हटले, अरे एवढं धन आता मी कुठून आणू बरं. राजाने विचार केला, सर्व कोशागार वगैरे सर्व राज्य आपण जर या ब्राह्मणाला दान केलं, दक्षिणा म्हणून आता काय द्यायचं. पण राजा हरिश्चंद्र आज होता ना सत्यव्रतधारी होता. राजा हरिश्चंद्र म्हटला, ठीक आहे बाबा, मला 2-4 दिवसाचा वेळ द्या. तुमची जी दक्षिणा ठरलेली ना ती मी तुम्हाला स्वतः ती दक्षिणा देतो. अहो राजा असून सर्व गोष्टींचा त्याग केला माझ्या ताईनं, दादांना. आणि पत्नी हा हिला तारामतीला राजा म्हणतोय. राजा तारामती राणी सोबत बोला. तारामती राणीला म्हणतोय, अगं मी राज्य दान केलं हे तुला माहित झालेलंच असेल बाई. आणि तारामती एवढी महान पतिव्रता होती, एवढी महान पतिव्रता होती. ती म्हटली, माझा पती अडचणीत आहे ना. अरे सुखाच्या वेळेस तर मी पतीला साथ दिली, पण माझा पती आता दुःखात आहे ना. या दुःखाच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला साथ देणार राजे साहेब. तारामती राणी म्हणू लागले. आणि त्याच वेळेस राजा म्हटला, अगं माझ्या जवळ आता काही शिल्लक राहिलं नाही बाई. अगं मी आता स्वतःची विक्री करतोय, माझ्या स्वतःची विक्री करतोय. राणे तू तुझ्या माहेरी निघून जा बाई, आपल्या लेकराला घेऊन निघून जा. पण राणी काय ऐकायला तयार नाही. राणी म्हणू लागली, हरिश्चंद्र राजाची राणी तारामती म्हणते, तुम्ही जर स्वतःला विकणार आहात, दक्षिणा जमा करणार आहात ना, तर मला सुद्धा विकून टाका राजे साहेब तुम्ही. अहो अशी पत्नी असावी हो. माता मौल्यानो, आपण सुखामध्ये आपल्या पतीला म्हणजे साथ देतो ना, तितकी दुःखात सुद्धा साथ दिली पाहिजे. पण आपला पती दुःखात आहे, आधीच घरात खूप साड्या आहे, सोनं भरपूर पडले, आपल्या शेजारणीने सोन्याचा हार केला, म्हणून पतीला कधीही संकटात टाकायचं नाही. आणि त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहा. साड्यांचे कपाट भरलेले, पण मैत्रिणीने एखादी साडी घेतली, पती खूप मोठ्या अडचणीत आहे, खूप मोठ्या संकटात आहे. आणि त्याच वेळेस आपण पती देवांकडे साडी मागावी. योग्य आहे का अयोग्य आहे सांगा बरं. अयोग्य आहे ना. वा, खूप समजदार आहे तो नाशिकच्या महिला. त्यावेळेस पती संकटात असला ना, तर पतीला कधीही अजून संकटात टाकू नका माता मौल्यानो. आपल्यासाठी तेवढे कष्ट करता हो पती देव सुद्धा. मेरा पती मेरा देवता है. हो,
कहीं मेरा देवता मेरे देवता से तुम कुछ ना कहो मेरे देवता से तुम कुछ ना कहो मेरा पति मेरा देवता तपस्या होती है सबकी बराबर तपस्या होती है सबकी बराबर सब भगवान अरे मिलते रहा भगवान तुमरे अरे करते रहा मेरा पति मेरा देवा पूरा हो जैसा भी हो मेरा पति मेरा देवता मेरा पति मेरा देवता आणि प्रत्येक स्त्री आपल्या पतीला आहे ना देवते समानच मानते. पण स्त्री जर पतीला देवते समान मानते पण ती देवता जर नको ते खाऊन नको ते पिऊन छान पैकी खेळत खेळत जर संध्याकाळच्या वेळेस घरात येत असेल तर ती पती देवाची पूजा करेल का हो? अरे जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे ना सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला तो पी लो तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. एकच वेळ हरिनामाचा प्याला प्या. आमचे महिला मंडळ रोज तुमचं पाय धुवून पाणी प्यायलो दादांनो. हेच या भागवत कथेमधून बोध घेऊन जा. आणि इथं जमलेले सर्व धार्मिक आहे पण आपला एखादा मित्र चुकत असेल त्याला बाई समजून सांगा. आपल्या या देवी भागवत कथा या मंडळाने जी ठेवली ना तर त्याचा हा एवढाच बोध घेऊन जाणी कथा सार्थकी लागेल. बघा या ट्रस्टीने जी कथा ठेवली ना ही कथा सार्थकी लागेल. एक जण जरी सुधारला त्याचं मद्यपान सुटलं ना तरी समजेल आई भगवतीला भगवती माता तू कथा सार्थकी करून घेतली. या हरिश्चंद्र राजा स्वतःला विकायला निघाला ना तारा राणी समोर आली. पुढे वा खूप मागे गेले तुम्ही. तारा राणी समोर आली आणि सांगू लागली पती परमेश्वरा तुम्ही स्वतःला विकायला काढलं मी सुद्धा तयार आहे. आता हे तिघही जण बाजारात उभे राहिले. राजाला हरिश्चंद्र राजाने आपल्या डोक्यावरती एक गवताची पेंडी ठेवून घेतली. म्हणजे गवताची पेंडी डोक्यावरती ठेवून घेतली की हे विक्रीसाठी आहे. काशी तीर्थक्षेत्री आता हे विक्रीसाठी तयार झाले. त्याच वेळेस या भगवतीनं अशी माया रचली ना भगवतीनं. आणि या तारामती राणीला एक वेश्या घेण्यासाठी आले पण तारामती राणी विचार करू लागले. त्याच वेळेस सर्व प्रजाजन जमलेले होते. प्रजाजन विचार करताय अरे आपल्या राज्याचा राजा आहे किती सुखात आपल्याला या ठेवलं रे ह्या राजाने. कुणीही काही प्रजा गेली असेल दुःख घेऊन राजाकडे राजाने मात्र सगळ्यांचं दुःख पदरामध्ये घातलं. राजाने सगळ्यांना सुखी ठेवलं. आपल्या राजावरती काय वेळ आली आता हे सगळे प्रजाजन दुःखी हे माऊली. त्याच वेळेस एक वृद्ध ब्राह्मण तिथे आले आणि वृद्ध ब्राह्मण विचार करताय रे या राणीकडे मी दक्षिणा मागण्यासाठी गेलो असेल ना राणीने एक सुपड भर मला सोन्याच्या मोहरा दिल्या असतील. नको ती बघा खूप मी जर 100 रुपयाची अपेक्षा करून गेलो असेल राणीने 1000 रुपये ठेवले असतील. आणि या राणीवरती काय वेळ आली आज आपल्या राजाच्या राणीवरती. त्या ब्राह्मणाला दया आले आणि ब्राह्मणाने राणीला खरेदी केला. राणी ब्राह्मण मोहनच्या घरी जायला निघाली पण छोटा जो रोहित आहे हा रोहित बाळ रडायला लागला. आईची आणि लेकराची कशी ताटातूट होणार हो. आईचा सुद्धा पाय निघेना देतो. त्याच वेळेस आई त्या ब्राह्मण बोलला समजून सांगते ब्राह्मण बुवा तुम्ही जर एक भाकरी खायला दिली ना त्याच्यातली अर्धी भाकरी मी माझ्या लेकाला खायला देईल हो ब्राह्मण बुवा. पण माझ्या लेकाला माझ्या बरोबर घेऊन चला ब्राह्मण बुवा. ताटातूट करू नका हो आमची. तारामती राणी
रोहित भारत्या ब्राह्मण मोहनच्या घरी तारामती राणे तिथं कष्ट करू लागले. हरिश्चंद्र राजा जो आहे, हरिश्चंद्र राजा स्मशान भूमीमध्ये राजाला, हरिश्चंद्र राजाला काम मिळालं. त्या स्मशान भूमीमध्ये हरिश्चंद्र राजा काम करू लागला. त्या डोंगरावरचं पाणी हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोबा हरी पाणी. हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोबा गरीब आले देवाची जाना, देवाची जाना तुका म्हणे हरिश्चंद्र तारा राणे वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा डोंबा घरी पाणी भरतोय. स्मशानामध्ये याला हरिश्चंद्र राजाला काम मिळालं. प्रेत जाळण्याचं काम हरिश्चंद्र राजाला मिळालं. तिथल्याच वाटीवर भात हरिश्चंद्र राजाला खावा, जो नैवेद्यासाठी आलेलं ते खावं, तिथलंच पाणी स्मशानातलं प्यावं. हे आपल्यावरती इतका वाईट प्रसंग दादांना ताईंना. पण इतक्या वाईट प्रसंगामध्ये सुद्धा त्या हरिश्चंद्र राजाला तारामती राणीनं मात्र त्या भगवतीची उपासना करायची सोडली नाही हो. वाईट प्रसंगात सुद्धा हरिश्चंद्र राजा तारा राणी भगवतीची उपासना करू लागले आणि भगवती सुद्धा शक्ती प्रदान करू लागली या हरिश्चंद्र राजाला, तारामती राणीला. पण एक दिवस हा रोहित बगीचामध्ये खेळत असताना आणि तारामती राणी जी आहे ब्राह्मण मोहनच्या घरी स्वयंपाक करत होती. हा बगीचामध्ये खेळत होता रोहित नावाचा मुलगा आणि सर्प दंश झाला मुलाला. मुलाला सर्प दंश झाला. मुलगा त्याच्यामध्ये गेला हो. तारामती राणीचा मुलगा गेला. ही तारामती राणी लेकरा जवळ बसली, हंबरडा फोडते लेकरा. अरे पतीची, तुझ्या बाबांची, माझी तर ताटातूट झाली लेकरा. पण एकमेव आधार असणारा तो सुद्धा मला सोडून गेला बाबा. कुणाकडे पाहून जीवन जगायचं रे लेकरा आता मी. पण राणीने आपला शोक आवरला. त्या लेकराला उचलून घेतलं. अंत्यविधी करायचा ना. तारामती राणीने आपल्या लेकराला उचलून घेतलं. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहा. भातुकलीच्या खेळामधली, भातुकलीच्या खेळामधली राजा राणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी कहा. राजा
प्रशस्त उत्तर नावे नाव प्रशस्त उत्तर नावे नांदी निर्माती पंकजावरती जाव मोहिता पंकजावरती जाव मोहिता अडवी हरिश्चंद्र म्हणजे तारामध्ये राणी लायला ते प्रेत घेतलं आपल्या पतिदेवांकडे गेले पण राजालाही माहित नाही की आपल्याच मुलाचं प्रेत आहे ते राणी तारामध्ये राणी हरिश्चंद्र